नमस्कार, मी आशुतोष टिळक. पोस्ट बजेट पॉडकास्टच्या या पुढच्या भागामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो. आजचा पॉडकास्ट थोडासा विशेष आहे कारण माझ्या समोर मला दोन पाहुणे दिसत आहेत. एक आहेत नाशिकचे अर्थविषयक गुंतवणूक विषयक सल्लागार मुकेश चोथानी सर आणि नंबर 2 उदय तारदाळकर सर, जे अर्थतज्ञ आहेत. दोघांचंही मी स्वागत करतो या पॉडकास्टमध्ये. आणि दोघांना माझा प्रश्न असा आहे. पहिल्यांदा मी जातो उदय तारदाळकर सरांकडे. सर, या पॉडकास्टच्या आधी आपण जे काय बोललो होतो प्री बजेट पॉडकास्ट, त्याच्यामध्ये तुम्ही अनेक अनेक साऱ्या गोष्टी हायलाइट केल्या होत्या. माझं असं विचारायचं आहे की याच्यामध्ये तुम्हाला नेमकं काय काय दिसलं, काय काय तुम्हाला सापडलं? 3 गोष्टी मी सांगेन इकडे. 3 C's असं आपल्याला म्हणता येईल. पहिली गोष्ट म्हणजे कन्सिस्टन्सी. जे काही त्यांचा जो पाथ आहे सरकारचा, त्याच्यावरती सातत्य दिसलं सगळ्या योजनांवरती. ती होती कन्सिस्टन्सी. दुसरं होतं कॅपेक्स. त्या सी मध्ये 10 लाखाचा जो मागच्या वर्षीचा जो खर्च होता तो यावर्षी 11 लाख 11,111, जवळजवळ 10% वाढ तिकडे. आणि तिसरं म्हणजे कॉन्फिडन्स. तिसरा सी म्हणजे आम्ही परत निवडून येणार आहोत असा त्यातून कॉन्फिडन्स दिसला. आणि सातत्य राखल्यामुळे आणि कॅपेक्स जो त्याची जी कमिटमेंट आहे त्यामुळे जो अर्थव्यवस्थेचा वेग आहे तो तसाच राहणार यात काही शंका नाही. आणि आपल्याला माहिती की जून महिन्यामध्ये जेपी मॉर्गननी जो इमर्जिंग मार्केटचा इंडेक्स आहे त्याच्यामध्ये आता बॉन्ड इंडेक्स मध्ये भारताचं इन्क्लुजन केलंय. म्हणजे जून महिन्यापासून साधारण 25 ते 30 बिलियन डॉलर एवढा इन्फ्लो येऊ शकतो भारतामध्ये डेट इन्स्ट्रुमेंटच्या माध्यमातून. थोडंफार जर आपण आता बँकिंगचा जर विचार केला, 2 मोठ्या बँकांचे जे निकाल एवढे खास दिसले नाहीत आपल्याला. HDFC आणि स्टेट बँक बद्दल मी बोलतोय. आणि येत्या काळामध्ये आपण बघितलं तर PSU बँक खूप चांगल्या तऱ्हेने त्यांचा परफॉर्मन्स चालू आहे. तर एकूणच या घडीला म्हणजे सरकार सुस्थितीत आहे. सरकारचं धोरण असं आहे की आम्ही कर्ज कमी घेऊ. मग ह्या सगळ्या बँकांना चांगल्या कमी दरात हे मिळू शकतं कर्ज. आणि त्या दृष्टीने आता हा जो अर्थसंकल्प आहे तो मोठ्या तऱ्हेने त्याला जो थ्रस्ट पाहिजे तो मिळेल यात काही शंका नाही. आणि अर्थात जाता जाता एक दुसऱ्या 2 गोष्टींचा उल्लेख करतो. अजूनही एवढी स्थिती समाधानकारक नाहीये जिकडे रिझर्व्ह बँक काही व्याजदर घटवेल. परंतु तो पुढच्या मीटिंग मध्ये याचा विचार होऊ शकतो, सब्जेक्ट टू अर्थात महागाई कसा कंट्रोल होते. आणि दुसऱ्या बाजूचा विचार केला तर फेड आता तर रेट कट केला नाहीये, पण फेड जेव्हा रेट कट करेल ते 50 बेसिस पॉईंट 75 बेसिस पॉईंट होऊ शकतो. म्हणजे आपल्या इकडचं जे एकूणच लेंडिंग आहे ते अट्रॅक्टिव्ह होईल. त्यामुळे आपल्याला मोठ्या प्रमाणावरती स्वस्त दरात कर्ज मिळतील. आणि त्या दृष्टीने आता घोडदौड कशी होते बघायचं. आणि पुढचं मी येतो मुकेश चोथानी सरांकडे. सर, गुंतवणुकीच्या बाबतीमध्ये हे बजेट कसं होतं? एक गुंतवणूक सल्लागार किंवा गुंतवणुकीच्या क्षेत्रामध्ये काम करणारे, तुमच्या क्लायंट सोबत तुम्ही काम करता, बराच तुम्हाला अनुभव आहे. या क्षेत्रामधून कसं तुम्हाला दिसलं बजेट? नमस्कार. नमस्कार. मग या निमित्ताने आपल्याबरोबर आणि तारदाळकर सरांबरोबर बोलण्याची संधी मिळाली त्याबद्दल आपले आभार. आणि सर्व गुंतवणूकदार किंवा हे पॉडकास्ट बघणारे सगळे जे आज आहेत इथं श्रोते, त्यांना सगळ्यांना माझ्या शुभेच्छा. गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून विचार केल्यास बचतीपेक्षा भांडवली खर्चावर जास्त भर दिलेला आहे आणि त्यामुळे शेअर बाजारातील वाटचाल ही कायम राहील. कारण देशाच्या विकासासाठी जी चमक पाहिजे ती चमक भविष्यातही सुरू राहणार आहे. मागील 1 वर्षाच्या कामगिरीची पुनरावृत्ती येणाऱ्या काही वर्षात कायम राहील. यामुळे शेअर बाजार मजबूत होईल. कारण पायाभूत सुविधांचे बजेट जसं तारदाळकर सरांनी सांगितलं की 11%, 11,11,111 कोटींनी वाढवल्यामुळे त्याचा सर्वाधिक फायदा इन्फ्रास्ट्रक्चर, एनर्जी, टेक्नॉलॉजी सेक्टरला होईल.
आणि त्यामुळे या क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्स मध्ये तेजी मला वाटते आहे. तसेच संरक्षण आणि रेल्वे क्षेत्रात ते जे कंपन्यांचे शेअर आहेत तिथं सुद्धा वाढ होईल. सरकारी तूट पुढील 2 वर्षात 4.5% म्हणजे 4.8% आणण्याचं अर्थमंत्र्यांनी उद्दिष्ट इथं आज सांगितलंय. कोरोना काळात ते जी वार्षिक वित्तीय तूट होती ती 9.2% होती. त्यामुळे हे जसं कमी करतायत तसं सरकारकडे पैसा वाढेल आणि तो जो पैसा वाढला तर त्यामुळे भारताची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत क्रेडिट रेटिंग सुधारेल. आणि हे क्रेडिट रेटिंग सुधारलं जसं तारदाकारांनी पण सांगितलं की जेपी मॉर्गनच्या बॉन्ड इंडेक्स मध्ये भारताचा समावेश केल्यामुळे गुंतवणूक वाढेल, बाहेरच्या FII ची गुंतवणूक जास्त येईल. आणि दुसऱ्या बाजूला या बजेटमध्ये कॉर्पोरेट टॅक्स सुद्धा वाढवलेला नाहीये आणि त्याच्यामुळे कंपन्यांना त्यांचा विस्तार करणं किंवा कॅपेक्स करणं, जसं तारदाकारांनी पण सांगितलं की कॅपेक्स, तर कॅपेक्स वाढल्यामुळे नेट प्रॉफिट वाढेल भविष्यात आणि त्याच्यामुळे शेअर बाजाराला चालना मिळेल. माझ्या दृष्टिकोनातून शेअर बाजारातील गुंतवणूकदारांनी रिन्युएबल एनर्जी या क्षेत्रातील अदानी ग्रीन, टाटा पॉवर किंवा SW सोलर, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रात पोर्ट, एअरपोर्ट आणि रोडवेज या क्षेत्रातील कॅपिटल गुड्स व इंडस्ट्रियल क्षेत्रातील प्रामुख्याने भेल, L&T आणि ABB अशा कंपन्या, तसेच हाऊसिंग सेक्टर, कारण 3 कोटी घरं द्यायची आहेत नवीन, त्याच्यामुळे हाऊसिंग सेक्टर आणि रिअल इस्टेट क्षेत्रातील कंपन्या त्याच्या म्हणजे उदाहरणार्थ NBCC किंवा हुडको, आणि हॉस्पिटल आणि हेल्थकेअर क्षेत्रातील कंपन्या उदाहरणार्थ फोर्टिस, मॅक्स हेल्थ केअर, नारायण हृदयालय किंवा रेनबो चिल्ड्रन हॉस्पिटल या कंपन्यांकडे गुंतवणूकदारांनी लक्ष द्यायला हवं. याशिवाय ग्रीन एनर्जी ज्याला आपण म्हणतो त्याच्यामुळे KPI ग्रीन एनर्जी आणि हेरिटेज फूड या कंपन्यांकडे सुद्धा लक्ष द्यायला हवं. आता हा विचार झाला शेअर बाजारात जे गुंतवणूकदार आहे त्यांच्यासाठी. सॉरी, म्युच्युअल फंड क्षेत्रातील कंपन्यांनी सुद्धा, त्याच्यातल्या गुंतवणूकदारांनी सुद्धा शेअर आधारित गुंतवणुकीच्या योजनांमध्ये गुंतवणूक करताना याच्या पुढे प्रामुख्याने 3 ते 5 वर्ष कालावधी लक्षात ठेवूनच गुंतवणूक करायला पाहिजे. कारण पुढील 2-3 वर्ष कर्जरोखे आधारित, कारण ते बॉन्ड इंडेक्स मध्ये जेपीने समावेश केल्यामुळे मला असं वाटतं, आणि 4.8% तुम्ही जर वित्तीय तूट करणार असाल तर त्याच्यामुळे पुढील 2-3 वर्षात कर्जरोखे आधारित म्हणजे बँक डेट फंड याच्यासाठी अतिशय आकर्षक असल्याने निश्चित उत्पन्न अपेक्षा ज्यांची आहे, ज्या गुंतवणूकदारांची, त्यांनी प्रामुख्याने गव्हर्नमेंट सिक्युरिटी फंड, डायनामिक बॉन्ड फंड, ड्युरेशन फंड किंवा कॉर्पोरेट बॉन्ड फंड यात लक्ष घालणे गरजेचे आहे. गुंतवणूकदारांनी आपल्या गुंतवणूक पोर्टफोलिओमध्ये एक PSU इक्विटी फंड, एक इन्फ्रास्ट्रक्चर फंड, कारण यावर्षी इन्फ्रास्ट्रक्चरला पण वेटेज दिलेलं आहे, एक स्मॉल कॅप, एक मिड कॅप आणि एक फ्लेक्सी किंवा लार्ज कॅप संपत्ती निर्माण कार्यासाठी दीर्घ कालावधी दृष्टिकोनातून अवश्य ठेवायला हवं. याशिवाय सध्याच्या वातावरणात एक रकमी गुंतवणूक करण्याचे दीर्घ कालावधी धोरण नसल्यास कृपया टाळावे. SIP अवश्य करावी आणि बाजार खाली आल्यास एक रकमी गुंतवणूक आपल्या सल्लागाराला विचारूनच करावी. हे प्रकर्षाने मला मांडावंसं वाटतंय. निवृत्ती वेतन योजनेत अर्थमंत्री काहीतरी बोलतील किंवा त्या निवृत्ती वेतन योजनेत दुरुस्ती करतील अशा अपेक्षा होत्या, मात्र त्याबाबत घोर निराशा झाली आहे. NPS येस, तर असं मला गुंतवणुकीच्या बाबतीत बोलावंसं वाटतं. ठीक आहे, आणि बाकी मग आपण पुढे बोलूच. नाही ठीक आहे, चालेल. आणि या सगळ्यामध्ये एक जी हायलाइट मला अशी दिसली, जी मी आय थिंक चंद्रशेखर टिळक सरांच्या पॉडकास्टमध्ये पण थोड्या प्रमाणात बोलून दाखवली होती. मागच्या बजेटमध्ये कॅपिटल एक्सपेंडिचरला 35% ग्रोथ दिसली, ज्याने खाजगी गुंतवणूकदार किंवा खाजगी जे उद्योजक होते
त्यांच्यापर्यंत फारसं येऊ नाही दिलं. पण ज्या वेळेला आपल्याकडे भांडवली बाजार मधला डेट मार्केट वाढतंय, तारदाळकर सर हा थोडासा प्रश्न तुमच्यासाठी पण आहे. पार्ट अधिक मी मुकेश सोताने सरांकडे येईन, पण याचा पहिला प्रश्न तारदाळकर सरांसाठी. कॅपिटल एक्सपेंडिचरची ग्रोथ आधी 35% होती, आता ती 11% झालेली आहे, कारण सरकारचं कर्ज हे जवळपास 12 लाख करोड पर्यंत जाऊन पोहोचतंय. असं व्याज जे आहे ते 12 लाख करोडच्या आसपास जाऊन पोहोचतंय. अशा सगळ्या याच्यामध्ये काय म्हणजे कॅपिटल एक्सपेंडिचरची ग्रोथ घटते आहे. रेल्वेला मोठा पार्ट मिळणं अपेक्षित होतं, 3 लाख करोड, तेवढा एक्झॅक्ट नाही मिळालेला, पण रोड ट्रान्सपोर्ट, गडकरीजींच्या रोड ट्रान्सपोर्टला तो मिळाला आहे. सगळ्याकडे कसं बघता एक अर्थतज्ञ म्हणून? तुम्ही आधी बरोबर मुद्दा मांडला. आपण तसंच सगळे सेक्टर जर बघितले तर संरक्षण क्षेत्रासाठी साधारण 6.2 लाख करोड, रोड ट्रान्सपोर्ट बऱ्यापैकी तिकडे जी मजल गाठायचा जो आपला उद्देश आहे त्या दृष्टीने 2.78 लाख करोड, रेल्वे 2.55 लाख करोड, 4% 5% असं मार्जिनल काही ठिकाणी आपल्याला दिसतंय. आणि एकूण याचा विचार केला तर रुरल डेव्हलपमेंट 1.77 लाख करोड आणि शेतीसाठी 1.27 लाख करोड. तर ह्या सगळ्याचा जो मेळ घालताना आपण एक महत्वाचा इथे मुद्दा लक्षात घेतला पाहिजे की ह्या सरकारने जे आपण सुरुवातीच्या काळामध्ये जो फोकस सांगितला होता अर्थमंत्र्यांनी आणि आपल्या पंतप्रधानांनी सुद्धा, की फोकस कोणाकडे आहे तर गरीब, महिला, युवा शक्ती आणि शेतकरी. तर त्या दृष्टीने विचार केला की आपण नेहमी म्हणतो की एमएसएमई कडे आपण लक्ष दिलं पाहिजे, कारण जे ग्रोथ इंजिन आहे ते एमएसएमईच्या माध्यमातून पुढे जात असतं. तर त्यासाठी जो आता 1 लाख ट्रिलियन हा एवढा मोठा हा फंड हा जो सरकारने द्यायचा आता मानस घातलाय, तो सुद्धा कमी दरात किंवा वाजवी व्याज दरात द्यायचा आहे. त्या 1 लाख करोडच्या फंड मधून म्हणजे इनोव्हेशन आपण त्यात बेसिकली त्यात म्हणतोय. सध्याच्या युवा शक्तीमध्ये आपण जर बघितलं तर जास्तीत जास्त पेटंट रजिस्ट्रेशनचा कल वाढलाय. तो आपण जर बघितला तर गेल्या तो काही वर्षांमध्ये हा कल वाढतोय. आपल्याकडे सुद्धा पेटंट रजिस्ट्रेशनसाठी तेवढी यंत्रणा कमी आहे चीन किंवा अमेरिकेच्या तुलनेत, पण आपण मोठ्या प्रमाणावर इथे काम करतोय. तर तुम्हाला जर असं दिसतंय की 1 ट्रिलियन रुपीज जवळजवळ ह्या युथ इनोव्हेशन फंड साठी वापरला जाणार आहे. काय कधी कधी काही वेगळ्या अर्थाने भारताचा जर विचार केला तर भारत कुठल्याही परिस्थितीत मात करतो, मग कधी कधी त्याला जुगाड हा शब्द वापरला जातो. पण मला वाटतं आता हे स्ट्रक्चरल जे फाउंडेशन बनते या डेव्हलपमेंटसाठी ही खूप चांगली गोष्ट आहे. आणि त्यासाठी त्याला आपण म्हणतो डीप टेक इन डिफेन्स हा पण एक मोठा फोकस आपण आता तिथे दिसणार आहोत. म्हणजेच काय तर टेक्नॉलॉजीला युथ कडून जास्तीत जास्त कशा प्रमाणावरती प्रोत्साहन देता येईल त्यासाठी हे सगळं चालू आहे. आणि प्रायव्हेट सेक्टरच्या माध्यमातून हा मोठ्या प्रमाणावरती फरक पडेल. आणि अर्थातच त्या दृष्टीने जर विचार केला तर युवकांनी आता इकडे मोठं लक्ष घालणं आवश्यक आहे. आणि या बजेटनी अर्थातच एक गोष्ट जी आपल्याला सांगितली की मगाशी चोटानी साहेब पण म्हणाले की आपण जे डिसिप्लिन ठेवतोय या बॉरोईंग मध्ये, म्हणजे पुढच्या वर्षी सरकार कमी बॉरोईंग करणार आहे लक्षात घ्या. कारण सरकारने आपला जो फिस्कल डिफिसिट आहे तो 5.1% राहण्याचं ठरवलंय. आणि त्या दृष्टीने खासगी उद्योजकांकडून आता मोठ्या प्रमाणावरती गुंतवणूक अपेक्षित आहे. अर्थात त्या जोडीला पीएलआय स्कीम अजूनही सरकार मोठ्या प्रमाणावर करते, तिथे कुठेही सरकारने उसंत घेतलेली नाहीये. किंबहुना यावर्षी पण पीएलआय स्कीमच्या माध्यमातून जास्तीच पैसे मिळणार आहेत. म्हणजे याची सगळी सांगड घालताना सरकार हे असं उद्दिष्ट ठेवते की आपलं ग्रोथ इंजिन जे आहे ते कुठेही फेल घेऊ नये, त्याला जास्तीत जास्त फ्युएल मिळावं. आणि लॉंग टर्मच्या दृष्टीने जेव्हा आपण म्हणतो की 1 ट्रिलियन रुपीज हे इनोव्हेशन फंड साठी आहेत, तर त्याचा फायदा युवकांनी जास्तीत जास्त कसा करून घ्यावा याकडे आता ह्या धोरणाकडे लक्ष देणं खूप आवश्यक आहे. मुकेश सोथाने सर, मी तुमच्याकडे येतो. पुढचा प्रश्न की जर कॅपिटल एक्सपेंडिचर हे होणार आहे, सरकारचं बॉरोईंग कुठेतरी घटतं आहे असं लक्षात येतंय. कॅपिटल रिसीट्स ज्या होत्या त्या पण याच्यामध्ये घटत आहेत. म्हणजे 2023-24चा रिवाइज एस्टिमेट्स कॅपिटल रिसीट्स 17.9 होत्या, तर पुढच्या याच्यामध्ये बजेट एस्टिमेट मध्ये कॅपिटल रिसीट 17.6, 17.9, 17.6 घटताना दिसत आहेत.
मग माझं असं म्हणणं की या सगळ्याच मध्ये फायदा बॉन्डच्या प्राइसेस वाढतील आणि त्याची कुठेतरी यील्ड घटेल म्हणून त्याच्या बॉन्ड फंडांकडे जायचं असं काही आहे का? किंवा जी सेक अचानकपणे अट्रॅक्टिव्ह दिसायला लागतील बाजारामध्ये असं काही होईल का? आता याच्यात एक गोष्ट लक्षात घ्या, कारण काय होतं की सर्वसामान्य नागरिक जो आहे, सर्वसामान्य नागरिक किंवा सर्वसामान्य जो करदाता आहे, त्याला ह्या सगळ्या आकडेवारीमध्ये इंटरेस्ट नाहीये. त्याला फक्त एकच गोष्ट माहिती आहे की माझ्या खिशातून पैसा जो जातो तो माझ्या खिशात परत कसा येईल. आणि सर्वसामान्य गुंतवणूकदार आपण काय करतो बेसिकली, म्हणजे मी स्पष्ट बोलतो, पण आपण ते बजेट इतकं क्लिष्ट करून सांगतो ना की सर्वसामान्यांना त्याच्यातून काहीच कळत नाही. आपण कोणाबरोबर बोललो की त्याला काहीच कळत नाही. कॅपिटल रिसीट काय, कॅपिटल एक्सपेंडिचर काय, जीडीपी काय, त्याला काही त्याच्याशी घेणं नाहीये. कारण एक गोष्ट लक्षात घ्या की हे अंतरिम बजेट होतं, हे वोट ऑन अकाउंट होतं. मान्य. आणि जसं त्यावेळेस येतं तर पूर्ण अर्थसंकल्प नसल्यामुळे त्याच्या आदल्या दिवशी जे इकॉनॉमिक सर्वे जे पब्लिश होतात ते सुद्धा इकॉनॉमिक सर्वे पब्लिश झाले नाही. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीमध्ये पूर्ण वर्षात सरकारने काय केलं हे निर्मलाजी सीतारामन यांनी जे 58 मिनिटात जे सांगितलं त्याच्यावरून आपल्याला त्याची कल्पना येते. परंतु त्याची डिटेलमध्ये जोपर्यंत तुम्ही फाईन प्रिंट वाचणार नाही तोपर्यंत नेमकी जगलरी काय ते आपल्याला लक्षात येणार नाही. माझ्या दृष्टिकोनातून जी त्यांनी सांगितलं की ह्या वर्षी जे आपण जी वित्तीय तूट होती जीडीपीच्या 5.9%, ती 5.8% दिसते. पुढे ती 5.1% आणि त्याच्या पुढच्या 2 वर्षात 4.8% किंवा 4.5% आपण करू. आणि नेमकं गोम तिथंच आहे. जर आपण बारकाईने बघितलं तर एका बाजूला एक्सपेंडिचर वाढतायत, दुसऱ्या बाजूला जसं तुम्ही सांगितलं कॅपिटल रिसीट कमी होत आहे. हो. पण तिसऱ्या बाजूला जर तुम्ही बघितलं तर इनडायरेक्ट टॅक्स, ज्याला जीडीपी आपण जीएसटी म्हणतो, त्याचं कलेक्शन वाढतंय. आणि पुढच्या बजेटमध्ये कदाचित मला वाटतं काही अशा विशिष्ट जे उद्योग आहेत त्याच्यावर कदाचित मोठ्या प्रमाणात जीएसटी आकारण्याची सुद्धा नाकारता येत नाही. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की पुढच्या साधारणतः एक नवीन बजेट आल्यानंतर, पूर्ण बजेट आल्यानंतर जून जुलैमध्ये कदाचित जीएसटी रिसीट ही 2 लाखाच्या पुढे, 2 लाख कोटीच्या पुढे पण जाऊ शकते. आणि दुसऱ्या बाजूला जसं तुम्ही सांगितलं की एक गोष्ट लक्षात घ्या की इन्कम टॅक्स पेअर वाढलेत, डायरेक्ट टॅक्सचं कलेक्शन वाढलेलं आहे, परंतु म्हणावं तितकं काही समाधानकारक नाहीये. 140 कोटी लोकसंख्येमध्ये ज्या पद्धतीने लोक करदाते आलेत, मी तर निश्चित त्या बाबतीत समाधानी नाहीये. आणि तुम्ही एका बाजूला ज्यावेळेस 80 कोटी लोकांना फुकट देता, पुढचे 5 वर्ष तुम्ही म्हणता की आम्ही फुकट खाऊ घालू, म्हणजे भारतात फक्त 10-12 कोटी लोकच आहेत का फक्त टॅक्स भरणारे? बाकी लोक नाहीत का? मग आता सरकारला सुद्धा हे कळून गेलेलं आहे. आणि मग जर हे कळून गेलंय तर नेमकं हा बॅलन्स कसा करायचा, तर त्या दृष्टीने मला असं वाटतं की जी वित्तीय तूट त्यांनी जे 4.5%, 5.8% नंतर ती 5 म्हणजे 1% आणि त्याच्यानंतर 4.5% आणण्याचं जे उद्दिष्ट नक्की केलंय. आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही बघा की नेमकं याच वेळेला ऑक्टोबरमध्ये जेपी मॉर्गननी बॉन्ड इंडेक्समध्ये भारताचा समाविष्ट केला. म्हणजे 2024-25 मध्ये वित्तीय तूट मध्ये जी आहे त्याच्यावर अंकुश ठेवलाय, खर्चात घट केलेली आहे. तुम्ही खर्च कमी केले की तुमचं फिस्कल डेफिसिट थोडा त्या प्रमाणात कमी दिसतो. म्हणजे एका बाजूला तुम्ही तुटीवर अंकुशही ठेवायचा, दुसऱ्या बाजूला खर्चात घटही करायची आणि तिसऱ्या बाजूला वित्तीय शिस्त ज्याच्यामुळे अर्थव्यवस्थेला गती मिळते तोही प्रयत्न करायचा. तर या एकंदरीत जर तुम्ही बारकाईने बघितलं तर हा जो तुमचा ज्याला आपण म्हणतो की जीडीपी, हा जीडीपी म्हणजे माझ्या हिशोबाने आता तर जीडीपीचं नामकरण वेगळं झालंय. जी फॉर गव्हर्नन्स, डी फॉर डेव्हलपमेंट अँड पी फॉर परफॉर्मन्स. तर जिथं गव्हर्नन्स म्हणजे मोदी आले तेव्हापासून गव्हर्नन्स प्रॉपर चालू आहे, डेव्हलपमेंट दिसते आणि ज्या कंपन्या परफॉर्मन्स करतील दॅट विल बी ओके, अदरवाइज आयदर यू विल परफॉर्म ऑर यू विल बी पेरिश. तर त्याच्यामुळे तुम्ही बघा की 2019 पर्यंत पब्लिक सेक्टर कंपन्या, सरकारी कंपन्यांमध्ये परफॉर्मन्स नव्हता, डेव्हलपमेंट दिसत नव्हतं.
पण त्याच्यानंतर मोदी चाबूक लागल्यानंतर आता सरकारी कंपन्या सुद्धा प्रायव्हेट सेक्टर प्रमाणे सगळ्या वाढायला लागल्या आणि तिथं डेव्हलपमेंट दिसायला लागलं, तिथं गव्हर्नन्स दिसायला लागलं आणि तिथं तुमचं परफॉर्मन्सही दिसायला लागला. तर कदाचित मला असं वाटतं की आतापर्यंत जे गव्हर्नमेंटचं डिसइन्व्हेस्टमेंटचं लक्ष जे पूर्ण झालेलं नाहीये, प्रत्येक वेळेस तुम्ही जे टार्गेट ठेवता ते पूर्ण झालेलं नाहीये. आणि पहिल्यांदा लोकसभेत एक पंतप्रधान गेल्या 70 वर्षात पहिल्यांदा ज्यावेळेस बोलतो की आतापर्यंत तुम्हाला पब्लिक सेक्टरमध्ये इंटरेस्ट नव्हता किंवा पब्लिक सेक्टरला तुम्ही शिव्या द्यायच्या, आता मी तुम्हाला सांगतो की त्याच्यात तुम्ही दाव लावा. मला एक गोष्ट सांगा, पंतप्रधान ज्यावेळेस असं बोलतात जाहीरपणे आणि पहिला पंतप्रधान असा आहे की जो लोकसभेत बोलला, तर त्याच्या मागची खेळी लक्षात घ्यायला पाहिजे. त्याच्या मागचे हे जे उद्गार ज्यावेळेस मोदीजी ज्यावेळेस बोलतात त्यावेळेस पूर्ण विचारांती बोलतात. आणि ज्यावेळेस ते असं बोलले त्यावेळेस नक्की काहीतरी याच्यात गोम आहे हे आपल्याला सर्वसामान्य लोकांना कळायला पाहिजे. मोदी सरकारने तुम्हाला सांगितलं पब्लिक सेक्टर कंपन्यांमध्ये गुंतवणूक करा, पण मोदी सरकारने असं सांगितलं नाहीये की तुम्ही पैसे केव्हा काढायचे. माझ्या दृष्टिकोनातून ह्या पीएसयू सेक्टरमध्ये आत्ताशी कुठं रॅली सुरू झाली आहे आणि ही रॅली सुरू झाल्यामुळे कदाचित अजून त्याच्यात पुष्कळ वाढ होईल पुढच्या 2-3 वर्षात आणि त्याच्यानंतर त्याच्यामुळे सरकारला डिव्हिडंड पण जास्त मिळेल, कारण या सगळ्या पब्लिक सेक्टर कंपन्यांचं डिव्हिडंड चांगलं येतं आणि त्याच्यानंतर कदाचित 25-26 मध्ये चांगल्या प्रकारे डिसइन्व्हेस्टमेंट होऊ शकतं. आतापर्यंत बाहेरचे लोक येऊन आपल्या कंपन्या विकत घेत होते. आता परिस्थिती अशी की बाहेरचे लोक येतात आणि आपल्या कंपन्यांमध्ये स्टेक टाकतात. तर कदाचित भविष्यात मला पीएसयू मध्ये एफआयचं इन्व्हेस्टमेंट जास्त दिसेल आणि अशा पद्धतीने ह्या कंपन्या त्या बाहेरच्या लोकांना, गोऱ्या लोकांना विकल्या जातील अशी मला शक्यता वाटते. दुसऱ्या बाजूला ज्यावेळेस जीडीपी मध्ये आपलं जेपी मॉर्गननी ज्यावेळेस बॉन्ड इंडेक्स मध्ये भारताचा समावेश केला, आतापर्यंत एफआयचा पैसा फक्त इक्विटीमध्ये येत होता. याच्या पुढे जो पैसा येणार आहे तो बाहेरच्या इन्शुरन्स कंपन्या, बाहेरचे जे पीएफ फंड आहेत, बाहेरचे जे म्युच्युअल फंड्स आहेत, बाहेरचे जे एफआय आहेत, इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टमेंट आहेत, त्यांचे पैसे बॉन्ड मार्केटमध्ये जास्त येतील आणि हे बॉन्ड मार्केटमध्ये जास्त आल्याने कदाचित सरकारला जे पैसे पाहिजे, कारण तुम्ही बघितलं असेल की पहिल्यांदा ज्यावेळेस जेपी मॉर्गनने बॉन्ड इंडेक्समध्ये भारताचा समावेश केला त्याच्यानंतरच गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने पहिल्यांदा 50 वर्षाचा बॉन्ड काढलाय आणि त्या बॉन्डला भरमसाठ प्रतिसाद मिळालाय. तर कदाचित हे जे पैसे येतील आणि त्याच्यामुळे कदाचित ते वित्तीय तूट कमी होईल आणि कदाचित पीएसयू डिसइन्व्हेस्टमेंट वाढेल असं एकंदरीत मला याच्यात वाटतंय. पुढचा प्रश्न तारदाळकर सर, मी बऱ्यापैकी हा प्रश्न तुमच्यासाठीच अगदी स्पेशल ठेवलेला आहे की मागच्या काही दिवसांमध्ये ज्या रुरल सेंट्रिक कंपन्या होत्या त्यांचे रिझल्ट थोड्याफार प्रमाणावर डाऊन होताना दिसत होते. HUL म्हणू नका किंवा हिरो असेल किंवा बजाज टाईपच्या ज्या कंपन्या होत्या ज्या रुरल एरियामध्ये होत्या त्या वीक होताना दिसत होत्या. इकॉनॉमी मधली जी रिटेल कन्झम्पशन होती, हाऊस होल्ड डिमांड होती, ती कुठेतरी घटताना दिसत होती. या वेळेला सरकारने खर्च फारसा केलेला नाहीये, पब्लिकच्या खिशात टाकायचा पैसा जो आहे तो घटवलाय. ऍट द सेम टाइम सबसिडी पण घटताना दिसते आहे. अशा वेळेला घटते आहे ज्या वेळेला सबसिडीची कदाचित सगळ्यात जास्त गरज असेल. रेडसी मधलं युद्ध आपल्यापर्यंत पोहोचायचा जो एक फर्टिलायझर आहे त्याची भाव वाढवते आहे. फूड सबसिडीची गरज होती, एल निनोचा टाइम, या सगळ्यावरती तुमचं काय म्हणणं एक अर्थतज्ञ म्हणून? जसं सरकारचं मगाशी म्हटलं की जो फोकस आहे त्याच्यामध्ये एक अर्थातच शेतकरी आहे म्हणजे किसान आहे. त्या दृष्टीने जर तुम्ही बघितलं हे जरी अंतरिम बजेट असलं तरी सरकारने साधारण 3 ते 4 गोष्टींसाठी इथे मोठ्या प्रमाणावरती थ्रस्ट दाखवलाय. एक तर ते ऍग्री फूड प्रोसेसिंग साठी सेटअप तयार करायचा सरकारचा मानस आहे आणि ते प्रमोट करायला पब्लिक आणि प्रायव्हेट इंटरेस्ट दोन्ही ठिकाणून इन्व्हेस्टमेंट येणार आहे. शिवाय पोस्ट हार्वेस्ट ऍक्टिव्हिटी जिथे शेतकऱ्याला कमी सपोर्ट मिळतो आणि त्याचमुळे तो कधी कधी आपला माल विकून टाकतो, तर त्या दृष्टीने सरकारने एक मोठी आता स्टेप घ्यायचं ठरवलंय आणि त्यासाठी सप्लाय चेन आणि ब्रँडिंग याच्यामधून मॉडर्न स्टोरेज जास्तीत जास्त कशी येतील त्याच्यावरती पण फोकस आहे. आणि आपण म्हटलं की आत्मनिर्भर भारत, तर आत्मनिर्भर भारत हा आपण
ज्या क्षेत्रामध्ये बघतोय, म्हणजे मूलतः आपण आत्मनिर्भर उत्पादक क्षेत्रात बघतोय, मग तिथे जे तेल बी आहे तिकडे पण सेल्फ सफिशियंट आणण्याचा प्रयत्न चालू आहे, कारण जिथे आपण मोठ्या प्रमाणावरती आयात करतो. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आणून, आणि त्याशिवाय एक डेअरी फार्मर्स जे आहेत, म्हणजे दुग्ध व्यवसायातले, त्यांच्यासाठी पण एक प्रोग्राम आणायचा सरकारचा मानस आहे. म्हणजेच आपण बघतोय की स्ट्रक्चरल चेंजेस जे जरुरी आहेत, त्यासाठी सरकारचा यामध्ये प्रयत्न आहे. आणि आपल्याला त्याशिवाय माहितीच आहे की किसान सन्मान योजनेतून साधारण 6,000 रुपये दरवर्षी जातात फिनान्शियल असिस्टन्स म्हणून. तर आतापर्यंत गेल्या 5 वर्षामध्ये साधारण 11,8 करोड एवढे पैसे या लोकांना दिलेत. म्हणजेच का त्यांची क्रयशक्ती वाढवायचा प्रयत्न सरकार करते. त्याशिवाय जी फसल बीमा योजना आहे, ती जवळजवळ म्हणजे क्रॉप इन्शुरन्स आपण ज्याला म्हणतो, जवळ 4 करोड फार्मर्सना दिली आहे. आणि आता एक नवीन जी इनामची संकल्पना आली साधारण 4 वर्षापूर्वी, ते आता कुठे त्याला जरा बाळसं धरते असं दिसतंय. आणि त्यामध्ये आता साधारण 1,300 पेक्षा जास्ती मंडीज, म्हणजे बाजार त्याला कनेक्ट आहेत इनाम मध्ये, इलेक्ट्रॉनिक नॅशनल ऍग्रिकल्चर मार्केट आपण ज्याला म्हणतो. आणि तिथे सध्या साधारण 2.25 करोड हे किसान त्याचा आता या सेवेचा फायदा घेऊ लागले. आणि तिकडचा जो एकूणच त्याला आपण म्हणतो की उलाढाल आहे, ती आता साधारण 3 लाख करोड पर्यंत पोहोचली आहे. म्हणजे सरकारने सुरुवातीला जाहीर केलं होतं की किसानांचं जे उत्पन्न आहे शेतकऱ्यांचं ते आम्ही डबल करू. ते आता मधल्या काळामध्ये शेतकऱ्यांचे 4 कायदे ते त्यांनी सरकारने मागे घेतले. त्यामुळे आता वेगळ्या तऱ्हेने सरकार हे प्रयत्न करते. आणि त्या दृष्टीने कशी क्रयशक्ती वाढेल याच्यावरती जोर दिसतोय, असं एकंदरीत चित्र सध्या तरी मला डोळ्यापुढे दिसतंय. मुकेश सोथाने सर, याच्यानंतर तुमच्याकडे येतो मी. आणि या सगळ्यामध्ये रुरल एरियाकडे फारसा काय कॉन्सन्ट्रेशन सरकारचं होतं नव्हतं हा एक मोठा होता. मनरेगाला फारसं काय पैसा आलेला दिसला नाही सरकारच्या सगळ्या स्कीम मध्ये. आणि एकूणच रुरलच्या एरियामध्ये फारसा पैसा जाऊ शकेल असं एक नव्हतं, हे अगदी खरं आहे. फर्टिलायझर सबसिडी घटवली, फूड सबसिडी घटवली, डायरेक्टली इनडायरेक्टली FCI ला कर्ज घेण्याची गरज दाखवली आहे, त्यांनी ती घेतलं आहे. आणि इलेक्शनच्या काळामध्ये 80 करोड लोकांना धान्य तर द्यावं लागणार आहे. परंतु कोरोनाच्या या सगळ्या संकटाच्या बाहेर येऊन ज्या वेळेला आपली अर्थव्यवस्था चालायला सुरुवात करते आहे, त्यावेळेच्या हे बजेट म्हणजे एक एक व्ह्यू मी हायलाइट याच्यामध्ये असा करतो दोघांच्यासाठी, की एक अनालिस्टनी एक व्ह्यू असा टाकला की हे जे बजेट आहे हे ट्रेलर आहे JP मॉर्गनच्या बॉन्ड इंडेक्सच्या इन्व्हेस्टर्ससाठी, की या आम्ही हे करतो आहोत, आम्ही आमच्या गोष्टी कंट्रोलमध्ये ठेवल्या आहेत. अशा सगळ्यामध्ये बॉन्ड मार्केटकडे तुमचं काय व्ह्यू, की काय म्हणजे बँका ज्या आहेत त्यांच्याकडे गुंतवणूक आहे, त्यांचे कॅपिटल्स आहेत, बँकांकडे साठी फारसं काय दिसलं नाही, कारण सरकारी बँकांना कॅपिटलची गरज आहे. पहिले मी मुकेश सोथाने सरांकडे येतो. तारदाळकर सर, तुम्हालाही हाच सेम प्रश्न घेऊन नंतर उत्तर मी विचारीन. मुकेश सोथाने. नाही, आता याच्यात जर बारकाईने बघितलं की ऍज यू राईटली सेड, की हा जो म्हणजे अर्थसंकल्प आहे, अंतरिम अर्थसंकल्प ज्याला आपण वोट ऑन अकाउंट म्हणतो, हा ट्रेलर आहे. आणि हा जो ट्रेलर आहे 2047 मध्ये विकसित भारत कसा असेल ते दाखवणारा हा ट्रेलर आहे. कारण पहिल्यांदा जर तुम्ही बघितलं, याच्यात निर्मलाजी बोलल्या की आम्ही 2014 पासून आतापर्यंत काय काय सुधारणा केल्या, गेल्या 10 वर्षाच्या कामगिरीचा ते आता एक श्वेतपत्रिका काढणार आहे. आणि त्याच्यानंतर जर दुसरी गोष्ट तुम्ही बघितली तर याच्यात सगळ्यात जास्त त्यांनी जो खर्च केलाय आतापर्यंत, जसं तारनाळकरांनी सुरुवातीलाच सांगितलं की पायाभूत क्षेत्रावर सर्वात अधिक खर्च केलेला 11.11%, म्हणजे ती वाढवलाय. आणि तो GDPच्या जवळपास 3.4% आहे. मागच्या बजेटमध्ये पण सुद्धा हा खर्च 10 लाख कोटी होता. आणि गेल्या काही वर्षापासून सरकार सतत या खर्चात वाढ करते, भांडवली खर्चात. आणि हा भांडवली खर्च जर तुम्ही बारकाईने बघितला तर गेल्या 5 आर्थिक वर्षात सुमारे 171% वाढलेला आहे. आता हा खर्च नेमका जो करतात त्याच्यामुळे देशात रस्ते, इतर पायाभूत सुविधा तयार होतात. त्याच्यानंतर सरकारी योजना, विमानतळ,
पोर्ट आणि इतर विकासांवर खर्च केला जातो. सरकार हा पैसा कारखाना उभारण्यासाठी किंवा इतर कोणत्याही कामासाठी जी जमीन घ्यावी लागते, ती खरेदी करावी लागते, त्याच्यासाठी वापरते आणि त्यामुळे एक दीर्घकालीन मालमत्ता तयार होते. आता ही दीर्घकालीन मालमत्ता तयार होते, त्याच्याशिवाय जे विद्यमान प्रकल्प आहे त्यांना अपग्रेड करायचं किंवा विद्यमान प्रकल्पाच्या देखभालीसाठी खर्च केला जातो. आणि त्याच्यामुळे ह्या बजेटमध्ये जर तुम्ही बघितलं तर ऊर्जा आणि सिमेंट कॉरिडोर, तसेच पोर्ट कनेक्टिव्हिटी कॉरिडोर आणि हाय डेन्सिटी कॉरिडोर, हाय ट्रॅफिक डेन्सिटी कॉरिडोर यासाठी प्रामुख्याने हा खर्च केलेला आहे. याच्यामुळे काय होईल, याच्यामुळे रोजगाराच्या संधी वाढतील आणि रोजगाराच्या संधी वाढल्यात कालांतराने ज्यावेळेस एक दीर्घ मालमत्ता तयार होते त्यावेळेस मग अर्थव्यवस्था वेगाने वाढते. ही एकदम वाढणार नाही. आज तुम्ही खर्च केला त्याच्यामुळे काय होईल की चलनवाढ होईल. चलनवाढ केल्यामुळे काय होईल की मार्केटमध्ये त्याचा खप कमी होईल, डिमांड कमी होईल. पण कालांतराने ज्यावेळेस लोकांच्या खिशात पैसा जाईल, जसं तारदाळकरांनी सांगितलं, पुष्कळ योजना त्यांनी सांगितल्या की याच्यामुळे जास्तीत जास्त लोकांच्या खिशात कसा पैसा जाईल. सरकारचं लक्ष काय होतं, सरकारचं लक्ष होतं की सगळ्यात प्रथम युवा, शेतकरी, स्त्रिया आणि गरीब या 4 स्तंभावर सरकारचं सगळं लक्ष आहे. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की जसं आपण म्हणतो की बाबा ग्रामीण ग्रामीण क्षेत्राकडे त्यांचं लक्ष बारकाईने आहे आणि त्याच्यामुळे 80 कोटी लोकांना फुकट ते देत आहे. दुसरी गोष्ट जर तुम्ही बघितलं तर ग्रामीणमध्ये 3 कोटी घरांचं उद्दिष्ट त्यांनी पहिल्यांदा मांडलंय. सौर ऊर्जा त्यांनी प्रकल्प टाकलाय की त्याच्या अंतर्गत त्यांनी विन हे नवीन युनिट मोफत वीज प्लॅटफॉर्म सुरू केलाय. 300 युनिट पर्यंत तुम्हाला मोफत वीज दिली जाईल. ही जास्त करून कोणाला दिली जाईल, ग्रामीण क्षेत्रात दिली जाईल. त्याच्यानंतर मग डिजिटल इंडिया अंतर्गत विन प्लॅटफॉर्म पण सुरू केलाय. आशावाडी आणि अंगणवाडी सेविकांचा सुद्धा आयुष्यमान भारतमध्ये समाविष्ट केलाय. तर ह्या सगळ्या गोष्टी जर आपण बारकाईने बघितल्या आणि लखपती दिदींची योजना आणली आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या तर मला असं वाटतं की ग्रामीण क्षेत्रावर त्यांचं लक्ष नाही, अशातला भाग नाही. त्यांचं लक्ष प्रॉपर आहे. आणि जर तुम्ही बघितलं तर मनरेगामध्ये सुद्धा यावर्षी त्यांनी 86,000 कोटी खर्च केलेले आहेत. आयुष्यमान भारतसाठी 7,500 कोटी दिलेत. PLI स्कीम मध्ये 6,200 कोटी दिलेत. सेमी कंडक्टरसाठी परिसेवा सेवा निर्मितीसाठी 6,903 कोटी. सौर ऊर्जा निर्मिती जाळे तयार करण्यासाठी 8,500 कोटी आणि राष्ट्रीय हरित हायड्रोजन अभियानमध्ये सुद्धा 600 कोटी ते दिसत आहेत. त्याच्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर लोकप्रिय घोषणा टाळत अर्थमंत्र्यांनी या अर्थसंकल्पातून विकसित भारताचा पाया असलेला युवा, गरीब, शेतकरी तसेच महिला वर्गाला मजबूत कसं करायचं आणि त्यांचा विकास कसा करायचा त्याला भर दिलेला आहे. कारण देशाचं भविष्य निर्माण करणारा आणि 2047 पर्यंत विकसित भारत सादर करण्यासाठी हा सगळा अर्थसंकल्प आणि ही सगळी कवायत, जसं तुम्ही म्हटलात की हे ट्रेलर दिसतंय. नवीन बजेट ज्यावेळेस येईल जून जुलैमध्ये पुनश्च हे सरकार जर आलं तर त्या बजेटमध्ये हा सगळा पिक्चर तुम्हाला उलगडून दिसेल. तारदाळकर सर, सेम प्रश्नावर तुमचं उत्तर की बॉन्डच्या याच्यामध्ये हा जो एक ट्रेलर दाखवला की आम्ही हे करायची तयारीत आहोत आणि आम्ही करतो आहोत या गोष्टी, डेफिसिट घटवतो आहोत असा सगळा प्रयत्न आहे. हे काय म्हणजे सरकारने खर्च घटवले आहेत, इन्कम वाढवण्याचा एक प्रयत्न दाखवलेला आहे आणि सरकार फार स्ट्रिक्ट दिसत आहे असं अनेकांची टीका चालू आहे. तुमचं काय म्हणणं? सरकारचा मानस जो या वर्षाचा आहे तो कर्ज कमी घेण्याचा आहे. तर ते तरी म्हणजे ज्याला आपण म्हणतो की फिस्कल कन्सॉलिडेशन करायचंय आणि तो यावेळेला 5.1%, पुढच्या वर्षी 4.5% आपली जी वित्तीय तूट आहे ती सरकारचा आणण्याचा प्रयत्न आहे. या वर्षी तर सरकार नक्कीच त्यात सक्सेसफुल होणार आहेत, काही शंका नाही. तर सर्वात महत्वाचं कारण म्हणजे साधारण आपण जर बघितलं की सरासरी महिन्याला जो जीएसटीचं कलेक्शन आहे ते साधारण 1,60,000 ते 65 लाख, 1.62 लाख करोडच्या ह्या रेंजमध्ये आहे. म्हणजे आणि तुम्ही बघितलं असेल तर ह्या सगळ्या सीझन मध्ये सरकारने जे कम्प्लायन्स मोठ्या प्रमाणावरती केला जो आपण बघतो जीएसटी मध्ये, तर त्यामधून त्यांना दिसतंय की कशा तऱ्हेने हे पैसे येत आहेत. एक महत्वाचा उल्लेख म्हणजे मगासपासून माझा करायचा राहून गेला की ह्या वित्तीय वर्षाचं म्हणजे फायनान्शियल इयर 25चं एकूण जे खर्च आहे
तो 47.66 लाख ट्रिलियन एवढा आहे. 47.66 हो ट्रिलियन रुपीज, जो मागच्या वर्षी साधारण 45 च्या घरात होता. म्हणजे साधारण 2% तिथे वाढ दिसतीये. हो पण सरकार तिकडे जी कन्सिस्टन्सी ठेवायची आहे त्यासाठी फिस्कल कन्सल्टेशन करते. आणि शिवाय 10 लाख करोड जो मागच्या वर्षीचा सरकारचा जो कॅपेक्सचा ची फिगर होती त्यावेळेस 10% वाढते. म्हणजे तिथे कुठेही शिथिलता नाहीये. खर्च तो त्याच प्रमाणात होणार असं दिसतोय. पण कसं कंट्रोलमध्ये ठेवून याच्यातून मार्ग कसा काढायचा हे दिसतंय. आणि त्यासाठी तुम्हाला अजून एक गोष्ट म्हणजे सरकारचा जो जे पैसे येणारे आहेत ह्या वर्षी साधारण 1,40,000 करोड हे पीएसयू बँकांच्या लाभांशामधून डिव्हिडंड मधून येणं अपेक्षित आहे. मागच्या वर्षी तुम्हाला माहिती आहे जवळ 86 लाख करोड 86,000 करोड इतके डिव्हिडंड आरबीआय कडून आला. म्हणजे सरकार ह्या आपल्या ज्या वेळोवेळीच्या ज्या गुंतवणुकी आहेत त्या गुंतवणुकीतून सरकारला पैसे येत आहेत. म्हणून सरकारकडे एवढं कॉन्फिडन्स आहे. आणि त्या कॉन्फिडन्स मधूनच आपल्याला दिसतंय की सरकार जी क्वालिटी इम्प्रुव्हमेंट म्हणतो आपण आता, काही आपण बघितलं की ह्या बजेटमध्ये खूप प्रमाणामध्ये रिव्ह्यू घेतला गेला की 5 वर्षात आम्ही काय केलं, 10 वर्षात काय केलं. तर त्याच्यातूनच एक 2 किंवा 3 महत्वाच्या गोष्टी सांगायच्या तर बँकांचे एनपीए हे 2014 साली साधारण 11% होते, ते आता 1%वर आले. इन्फ्रास्ट्रक्चरचं स्पेंडिंग जे साधारण 1.5 लाख करोड होतं 2009 ते 14च्या दरम्यान, ते आता 19 ते 25च्या दरम्यान 44 लाख करोडवरती आले. क्वालिटी इम्प्रुव्हमेंट आपण जी म्हणतो की आपलं जे परकीय गंगाजळी आहे फॉरेन एक्सचेंज रिझर्व्ह, ते 2009 ते 14च्या दरम्यान साधारण 50 अब्ज किंवा $50 बिलियन एवढे ऍड होत होते. आता आपण 225 ऍड केले ह्या 5 वर्षामध्ये. आणि आता साधारण मला वाटतं $616 बिलियन एवढं आपलं फॉरेक्स आहे. म्हणजे मॅक्रो लेवलचे जी इम्प्रुव्हमेंट आहे ती सरकार करते. आणि तीच मला वाटतं रेटिंग एजन्सी सरकार दाखवणार आहे की आम्ही स्ट्रक्चरल रिफॉर्म जे केले त्याचे आता आम्हाला फळं मिळत आहेत. आणि त्यामुळेच जून महिन्यामध्ये सरकार कुठलंही येऊन दे स्टॅबिलिटी असणार आहे. आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावरती कमी दरामध्ये ही कर्ज घेण्याचा हा जो मार्ग आहे हा आता मोकळा होतोय. आणि त्यासाठी मला वाटतं सरकारचा अजून एक फोकस आहे की आपल्याला निर्यातीमध्ये मोठ्या प्रमाणावरती चालना द्यायची आहे. आणि त्या दृष्टीने जर विचार केला तर जी डॉलर आणि रुपीची जी सांगड आहे ही कशी घालणार. कारण जर रुपया वधारला तर परत निर्यातदारांना त्याचं नुकसान होतं. मग त्याच्यातून रिझर्व्ह बँक हा एक समतोल ठेवते. लक्षात ठेवा, जेव्हा जेव्हा रुपया आणि डॉलर मध्ये मोठ्या प्रमाणावरती व्हॉलटॅलिटी येते तेव्हाच रिझर्व्ह बँक याच्यामध्ये इंटरव्ह्यू करते. रिझर्व्ह बँक असंच बाईंग सेलिंग करत नाही. त्यामुळे रिझर्व्ह बँकेचं इंटरव्हेन्शन आणि आपण जर उदाहरण घेतलं तर चीनची मध्यवर्ती बँक यांच्या इंटरव्हेन्शन मध्ये बराच फरक आहे. वर्षानुवर्ष आपण बघतोय की रिझर्व्ह बँक नेहमी व्हॉलटॅलिटी झाली त्यानंतरच ती या मैदानात उतरते आणि त्याप्रमाणे डॉलरचं बाईंग किंवा सेलिंग होतं. त्यामुळे हे सगळं बॅलन्सिंग ऍक्ट करून सरकारचं जे धोरण आहे ते बॉरोइंगचं असं दिसतंय. या या सगळ्याच्या याच्यामध्ये तुम्हाला या बजेटमध्ये आवडलेल्या गोष्टी तळाकर सर पहिल्यांदा युअर फेवरेट थिंग. सर्वात आवडती गोष्ट म्हणजे जी सातत्य जे ठेवलंय या पुढे जाण्याचं त्यांच्या आत्मविश्वासामधून. आणि 2 महत्वाचे जे निर्णय आपण मगाशी पण त्याचा उल्लेख केला की 1 ट्रिलियन रुपीज हे संशोधनासाठी आपण वापरणार आहोत. आपण संशोधनामध्ये खूपच वीक आहोत. तर त्या दृष्टीने जर विचार केला तर ते एक मोठे बूस्ट आहे. शिवाय आपण एक बघितलं की एक एक 10% आपण कॅपेक्स जेव्हा वाढवायचं म्हणतो तेव्हा सुद्धा आपण बघितलं की जी एअरपोर्ट्स आहेत ती आपण 2030 ला 230 वर नेऊन ठेवणार आहोत. आज 150 आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे 1 करोड घरांवरती आपण रूफटॉप सोलर देणार आहोत, ज्याच्यातून हाऊसहोल्ड जे सेव्हिंग आहे ते निदान 15,000 रुपये असायची शक्यता आहे वर्षाला. म्हणजे विचार करा परत क्रयशक्ती वाढण्यासाठी. म्हणजे आपण म्हणतो की आपली जी अर्थव्यवस्था आहे ही कशासाठी ड्रिव्हन आहे तर डिमांड ड्रिव्हन आहे. तर 140 करोड जनतेमधून जे डिमांड ड्रिव्हन आहे तर त्याचा तो मोठा फायदा सरकारला घ्यायचा मानस आहे. आणि पीएम आवास योजना असेल किंवा रुरल हाऊसिंग ह्याच्यामधून येत्या 5 वर्षामध्ये मोठं उद्दिष्ट गाठायचंय. त्यामुळे सगळ्यांना घर द्यायचंय. सगळ्यांना घर देताना या गोष्टींचा पण उल्लेख केला. मगाशी जाता जाता उल्लेख छोटारी सरांनी केला
लखपती दिदींचा, तर ती फिगर पण 2 मिलियन न्यायचा त्यांचा विचार आहे. म्हणजे क्रयशक्ती कशी वाढेल, डिमांड कसा कन्सिस्टन्स राहील, ह्यावरती आपण स्ट्रेंथन करतोय. आणि अर्थातच त्यामध्ये आपण किसान आणि युथ या दोघांनाही घेतोय. एक महत्वाचा उल्लेख जो मला आता करावासा वाटतो, की या सगळ्या उर्वरित भागामध्ये, की टुरिझम आणि हॉस्पिटल इंडस्ट्री ह्याला एक मोठं प्राधान्य दिलं जाते. G20च्या ह्या मोठ्या मोहिमेवरती जर आपल्याला मोठ्या प्रमाणावरती यश मिळालं, आता टुरिझम इंडस्ट्रीमध्ये चक्क ग्लोबल आपण ब्रँडिंग करणार आहोत. त्याशिवाय जी शहरं आहेत, हॉटेल्स आहेत, त्यांचं एक रेटिंग होणार आहे. म्हणजे लोकांना जायच्या आधीच कळणार आहे, की एकूण तिथे काय प्रकार आहे, कुठल्या सुविधा आहेत. आणि हॉटेल्सना पण लॉंग टर्मची कर्ज मिळणार आहेत या सगळ्यातून. चांगली रोड्स, टॉयलेट्स असणार आहेत. तुम्हाला जायच्या आधीच कळणार आहे की आपल्याकडे किती सुविधा आहेत. आणि त्यासाठी सुद्धा स्किल डेव्हलपमेंट होते. पंतप्रधानांचं आपल्याला माहिती आहे 1 महिन्यापूर्वी सगळ्यांचं लक्ष हे लक्षद्वीपकडे आणलं. आणि असे कित्येक आपल्याकडे जी राज्य आहेत, म्हणजे ती उत्तरेची राज्य असतील, जिकडे आता ज्याला आपण म्हणतो की रिलीजन डेव्हलप, टुरिझम डेव्हलप होते. महाकाल असेल, अयोध्या तर आता सगळ्यात मोठ्या टप्प्यावरती आहे. साधारण 5 करोड भक्त हे अयोध्येला व्हिजिट करतील अशी अपेक्षा आहे या वर्षात. उज्जैनला मोठ्या प्रमाणात लोक जातात, शिवाय केवाडीला जातात. म्हणजे टुरिझम डेव्हलपमेंट मधून मोठ्या प्रमाणावरती जे लक्ष वेधलं जाते, त्यामुळे अजून एक ज्याला इनडायरेक्ट फायदा आपण म्हणू शकतो, की आपलं फॉरेन एक्सचेंज पण वाचेल. कारण आपण जेव्हा असा जो डोमेस्टिक टुरिझम वाढतो, तेव्हा लोक बाहेर जायचं टाळतात आणि त्याचा मोठा फायदा होईल. त्यामुळे हे जे लक्ष आता मोठ्या प्रमाणावरती टुरिझम हॉस्पिटॅलिटी केंद्रित केलंय, तो पण ह्या बजेटचा एक मोठा प्लस पॉईंट असं मला वाटतं. मुकेश सोथाने सर, तुम्हाला बजेटमध्ये आवडलेल्या गोष्टी? मला आवडलेल्या गोष्टी म्हणजे पहिली गोष्ट ही की ह्या बजेटमध्ये सरकारने जसं तारकरांनी पण सांगितलं की जनरल इलेक्शन आहे, सरकारने मनात आणलं असतं. जसं मागे पण तुम्ही बघितलं असेल की 2दा असं वोट ऑन अकाउंट आलंय. एकदा पियुष गोयल यांनी पण मांडलं होतं आणि त्याच्यानंतर आपले हे चिदंबरमनी सुद्धा मांडलं होतं. तर त्यावेळेस सुद्धा इलेक्शन होते आणि त्यांनी भरपूर त्यावेळेस घोषणा केल्या होत्या की आम्ही हे करू ते करू. ऍक्च्युली तसं ह्या वेळेस कुठंही सीतारामन मॅडमनी काही केलेलं नाहीये. त्यांनी मनात आणलं असतं तर त्यांनी पुष्कळ असे गाजर दाखवले असते, परंतु हे गाजर काही दाखवलेले नाहीये. याचा अर्थ उघड आहे की पहिली गोष्ट सरकारची जी कन्सिस्टन्सी आहे आणि कंप्लायन्स आहे त्याच्यावर सरकारचा भर जास्त आहे. सेकंड थिंग, वित्तीय तुटीवर त्यांनी लक्ष केंद्रित केलेलं आहे, जी शेअर बाजारासाठी आणि गुंतवणूकदारांसाठी फार मोठी चांगली गोष्ट आहे. खर्चात सुद्धा घट केली. त्यांनी मनात आणलं असतं तर सबसिडी वाढवून त्यांनी इलेक्शनमध्ये वोटिंग घेण्याचा प्रयत्न केला असता. परंतु अशा कोणत्याही लोकप्रिय योजना किंवा कोणत्याही लोकप्रिय घोषणा यावेळेस त्यांनी मांडलेल्या नाहीयेत. आणि हे जे मांडलेल्या नाहीयेत त्याच्यामुळे मला असं वाटतं की हा जो म्हणजे ज्याला आपण म्हणतो की विकसित भारताचा संकल्प सोडणारा व त्याचबरोबर अमृत काळ, आपण अमृत काळ म्हणतो, अमृत काळात आपण आहोत. पण आता याच्या पुढे मला असं सांगावं असं वाटेल की या अमृत काळात मोदी सरकार हा कर्तव्य काळ असेल याची जाणीव करून देणारा अर्थसंकल्प आहे. की नुसता अमृत काळ नाही, आता कर्तव्य काळ आहे. आणि त्याच्यामुळे सीतारामनचं जसं आपण म्हटलं की ते कर्तव्य काळाची जाणीव करून देणारा हा जो समतोल अर्थसंकल्प आहे, तो रामाचा आशीर्वाद घेऊन सीतारामनचं जैसे थे बजेट, आणि हिंदीमध्ये ज्याला आपण म्हणतो ये चुनावी वादों का बजेट नहीं है, ये आगे के इरादों का बजेट है. आणि हे ज्याला कळतं तो नक्कीच या बजेटची प्रशंसा करेल. आणि दुसरी गोष्ट की ठीक आहे, या बजेटमध्ये किंवा पुढच्या बजेटमध्ये सर्वसामान्यांना काहीतरी कर रचनेत फरक दिसेल, कारण ते आत्ता मांडणं शक्य नव्हतं. त्याच्यामुळे करदाता प्रत्येक वेळेस कळ सोसतो आणि हसरा चेहरा ठेवतो. भारतीय करदाता याच्या पुढे आत्मनिर्भर वर्गातील असून तो कायम त्याग करण्यात मानतो. आणि हा जो त्याग करतो, कारण हा त्याग करताना त्याच्या डोक्यात राष्ट्रवाद असतो, त्याच्या डोक्यात धर्मवाद असतो, त्याच्या डोक्यात भारताची जगातील प्रतिमा या वगैरे वगैरे गोष्टींबद्दल आपला भारतीय करदाता हा नेहमीच हळवा आहे. आणि कदाचित
त्यामुळेच या वर्गाच्या पदरात थोडीफार निराशा जरी असली तरी तो त्याचा हसरा चेहरा ठेवून येणाऱ्या निवडणुकीत आपली दुखती नस दडपून सुद्धा मोदी सरकारच्या मागे भक्कमपणे उभा राहतो का नाही हे बघणं आवश्यक ठरेल. तसेच या बजेटमध्ये तुम्ही जर एक गोष्ट बारकाईने बघितली तर निर्मला सीतारामन आपले भूतपूर्व पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी 6 वेळा बजेट सादर केलं होतं. त्यांच्या समकक्ष ह्या आल्या. एक महिला. हॅलो हॅलो सर. हॅलो. सीतारामन यांचा जो अर्थसंकल्प आहे हा 6व्यांदा ज्यावेळेस त्यांनी सादर केला हा सप्तरंगी अर्थसंकल्प इंद्रधनुष्यासारखा तात्पुरता न राहता कायमस्वरूपी भारतीयांच्या जीवनात सप्तरंगी स्वप्नांची उधळण करणारा ठरो, अशीच या निमित्ताने मला अपेक्षा व्यक्त करावीशी वाटते. आणि त्यामुळे हे बजेट माझ्या हिशोबाने अतिशय म्हणजे विकसित भारताची एक चाहूल किंवा त्याची झलक देणारा बजेट असेल असं मी सांगू शकतो. न आवडलेल्या गोष्टी उदय तारदाळकर सर, न आवडलेल्या किंवा इथे अजून काही होऊ शकलं असतं. महत्वाचं म्हणजे आता नॅशनल एज्युकेशन पॉलिसी जी त्याचं इम्प्लिमेंटेशन या वर्षापासून सुरू होणाऱ्या अकॅडमिक इयर पासून, तर तिथे मला काही थ्रस्ट दिसला नाही जेवढा दिसायला हवा होता तेवढा. आणि शक्य आहे की जूनच्या नंतर जुलै महिन्यामध्ये त्याच्यावरती काही फेरविचार होऊ शकतो अंतरिम बजेटच्या दृष्टीने. कारण इथे तुम्हाला जर बघितलं तर तुम्हाला जी नवीन प्रणाली येणार आहे त्याच्यामध्ये ज्याला प्री स्कूल म्हणतात आपण, म्हणजे पहिली 5 वर्ष जी कुठल्याही बालकाची फॉर्मेटिव्ह इयर्स म्हणतात, तर तिथे मोठ्या प्रमाणावरती लक्ष द्यायचा या न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये जो उद्देश आहे. तर त्या मनाने प्री स्कूल साठी काही विशेष घोषणा दिसल्या नाहीत ज्या माझ्याकडे अपेक्षित होत्या. थोडं नरम गरम वाटतं जे हेल्थचा जर आपण विचार केला तर तिकडे थोडी वाढ झाली आहे, पण अजून सुद्धा वाढीला तिथे जरा स्कोप दिसू शकला असता. तो दिसला. अर्थात टॅक्सेशन मध्ये बोलण्यात सध्या काहीच अर्थ नाही, कारण जे अंतरिम बजेट असल्यामुळे तिथे कुठल्याही तऱ्हेने हात लावण्याचं कुठल्याही हे अर्थमंत्री करत नाही. आणि त्याप्रमाणे मला वाटतं तिथे काही निराश व्हायचं कारण नाहीये. आणि ह्यातून एक अशी गोष्ट जरी दिसली पाहिजे की जास्तीत जास्त खाजगी क्षेत्रातून पैसा कसा आणावा यासाठी सरकारने काहीतरी परत ठोस पावलं उचलली पाहिजेत असं सध्या तरी मला वाटतं. मुकेश सोधाने सर, न आवडलेल्या गोष्टी. न आवडलेल्या गोष्टी म्हणजे पहिली गोष्ट की जो सर्वसामान्य करदाता आहे त्याच्या ज्या अपेक्षा होत्या मध्यम वर्गाच्या, कदाचित मला वाटतं पुढच्या बजेटमध्ये तर दिसतील. आणि तिथं जसं निर्मलाजी यांच्या बोलण्यातून आलं की 7 लाखापर्यंत आता काही टॅक्स नाही, म्हणजे मला असं वाटतंय की पुढच्या बजेटमध्ये आता ही नवीन जी टॅक्स प्रणाली तीच फायनल होईल. परंतु दुसऱ्या बाजूला एका बाजूला सगळं युद्ध चालू असताना रशिया युक्रेन असो किंवा इस्रायल हमास असो किंवा भविष्यात आता चायना तायवान असेल, परंतु ह्या बाबतीत कुठेही काही एक शब्द सुद्धा काढलेला नाहीये. त्यांनी मनात आणलं असतं तर याविषयी ते बोलू शकत होते. परंतु ज्या पद्धतीने न बोलता संरक्षण क्षेत्रात वाढ केली, तर तिथं काहीतरी मला वाटतं काहीतरी शिस्त आहे. त्यांनी त्याच्याविषयी बोलायला पाहिजे होतं. दुसरी गोष्ट की जगभरात ज्यावेळेस मंदी चालू, मंदीचे वातावरण दिसतंय किंवा इन्फ्लेशनचं दिसतंय किंवा इंटरेस्टचा प्रॉब्लेम दिसतोय किंवा पेट्रोलियम प्रॉडक्ट किंवा ऑइलमध्ये जे उठापटक दिसते त्याच्याविषयी सुद्धा ते काही बोलले नाहीत. तिसरी गोष्ट की ज्यावेळेस इतकं सगळं विरोधी पक्षांनी त्याग केला किंवा विरोधी पक्षांनी सगळं लोकसभा हलवून टाकली आणि जे कामं होत नाही त्याच्याबद्दल सुद्धा काहीतरी बोलले नाहीत. आणि कुठेही मध्यम वर्गाबद्दल चकार शब्द काढला नाही. किंबहुना मला जी अपेक्षा होती की निवृत्ती वेतनाबद्दल किंवा सिनियर सिटीजन विषयी ते काहीतरी बोलतील, तिथं सुद्धा ते काही बोलले नाहीत. तर ह्या ज्या गोष्टी मला अशा अपेक्षा होत्या की याच्याविषयी ते बोलतील, परंतु काय होतं की जास्त बोलले तर स्पष्टता येते, परंतु कमी बोलले ना तर तिथं काहीतरी भीती वाटते की आता कमी बोलले त्याच्यामुळे, कमी वेळेत बोलले त्याच्यामुळे ती भीती जास्त वाटते. आणि ती भीती योग्य आहे का अयोग्य आहे ते मला येणाऱ्या बजेटमध्ये दिसेल. एवढंच मी या निमित्ताने सांगू शकतो. या
बजेटला किती मार्क देणार 10 पैकी? तरदाळकर सर. हे हे अंतरिम बजेट असल्यामुळे आपण 10चा बेस ठरणं अन्यायकारक ठरेल. तरी पण मी 7.5 मार्क नक्कीच देईन. चोथानी सर. वोट ऑन अकाउंट आहे, त्याच्यामुळे नेमकं काय झालंय ते काही सांगता येत नाही. पण तरी सुद्धा जे वोट ऑन अकाउंट आतापर्यंत जे 2 वोट ऑन अकाउंट आले त्या दृष्टीने हे वोट ऑन अकाउंट आणि याला 10 पैकी जर मार्क द्यायचे असले तर मागच्या 2 वोट अकाउंटच्या बाबतीत विचार केल्यास मी या बजेटला 10 पैकी 7 मार्क देईन. ओके. आणि या बजेटच्या अगदी शेवटचे थोडक्यात शब्द की एखाद वाक्यात किंवा 2-4 शब्दामध्ये जर बोलायचं असेल तर क्लोजिंग रिमार्क तरदाळकर सर. हे बजेट म्हणजे सातत्याचं आणि आत्मविश्वासाचं बजेट आहे असं मी सांगू शकतो. आणि भारताच्या ज्या अर्थव्यवस्थेला जी भरारी अपेक्षित आहे त्याचा पाया ह्या बजेटमध्ये परत घातला जाईल, जो पुढच्या 5 वर्षांसाठी असेल. चोथानी सर क्लोजिंग रिमार्क्स. क्लोजिंग रिमार्क जसं सुरुवातीलाच मी बोललो की त्यांचं एकच आहे की हे बजेट वर इलेक्शन असल्यामुळे सुद्धा, परंतु कुठेही काही लोकप्रिय घोषणा नाहीत आणि त्याच्यामुळे हे चुनावी वादों का बजेट नहीं है, ये आगे के इरादों का बजेट है आणि अर्थव्यवस्थेला गती देण्याचा हा प्रयत्न आहे. त्याच्यामुळे ज्यांना याच्यात कळतं की आगे के इरादे काय असतील, हे ज्यांना कळतं त्यांना ह्या बजेटविषयी त्यांनी अपेक्षा चांगल्या ठेवाव्यात. आणि विकसित भारताचा ट्रेलर दाखवणारा हा बजेट आहे, एवढं मी सांगू शकतो. नमस्कार, दोघंही आमच्या चॅनलवर आलात, उत्तम वाटलं. असंच पुन्हा भेटत राहूया. तोपर्यंत नमस्कार.